हिरव्यागार ताज्या मेथीपासून आपण अवघ्या 5 मिनिटात तयार होणारा मेथीचा झणझणीत तोंडी लावण्यासाठी ठेचा तयार करणार आहोत. हा ठेचा तोंडाची चव तर वाढवेलच, शिवाय तुम्हाला 2 घास जास्तच जातील असा तयार होणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे एक मेथीची जुडी मी आधी तोडून घेतलेली आहे आणि नंतर मग 2 पाण्यानेही धुवून घेतलेली आहे. मेथी इथे तोडत असताना मेथीच्या कोवळ्या अशा काड्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत. या काड्यांचा सुद्धा आहारात समावेश करावा. तर आता या काड्यांमध्ये सुद्धा बरीच पौष्टिक घटक आहेत. त्यामुळे मी कोवळ्या अशा काड्यासुद्धा भाजीमध्ये नेहमीच घेते. तर आता आपण जी मेथी धुवून घेतलेली आहे, कारण तोडून घेतल्यानंतर आपल्याला मेथी लगेचच धुवून घ्यायची आहे, कारण चिरल्यानंतर मग कुठलीही पालेभाजी आपण धुवून घेत नाही. आता इथे मेथीचा असा छान बंच तयार करून घेतलेला आहे आणि जितकी शक्य होईल तितकी मेथी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता इथे मेथी गोल पानाची घ्यायची, कारण ती मेथी चवीला कडवट नसते. लांब पानाची जर मेथी तुम्ही इथे घेतली तर मेथीला हलकासा कडवटपणा असतो. तर इथे आता राहिलेली जी मेथी आहे ती सुद्धा आपण याच पद्धतीने बारीक आधी चिरून घेणार आहोत. हा जो आपण मेथीचा ठेचा तयार करत आहोत तोंडी लावण्यासाठी, हा ताजा तर छान लागतोच, पण अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा चवीला तो टेस्टीच लागतो. तर इथे आता आपली राहिलेली जी काही मेथी चिरायची होती ती पूर्ण आपण चिरून घेतलेली आहे. बघा इथे सर्व मेथी आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण ठेचा तयार करायला घेणार आहोत. तर इथे आता ठेचा करण्याआधी आपल्याला काही साहित्य तयार करून घ्यायचं आहे. सर्वात आधी कढईमध्ये पाववाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. सोबतच हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे. आता ही मिरची चवीला कमी तिखट असल्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे. पण तिखटाचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. मला थोडा झणझणीत असा हा ठेचा तयार करायचा आहे. चमचाभर आता इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीवर हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आता शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर आपण ही जाडसर बारीक करून घेणार आहोत. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरची पाहिजे तशी भाजल्या गेलेली आहेत. हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेणार आहोत. तर आता एका प्लेटमध्ये काढून हलकेसे मी थंड करून घेते आधी. आणि आता कढई गरमच आहे आपली, तर सोबतच आपण हलकीशी कोथिंबीर भाजून घेणार आहोत. फार जास्त आपल्याला भाजायची नाही. आपण कोथिंबीर फक्त हलकीशी भाजणार आहोत. बघा हे साहित्य मी थोडं थंड करायला बाजूला ठेवते. कढईमध्ये तेलसुद्धा आहे थोडंफार. त्याच तेलामध्ये आपण ही कोथिंबीर हलकीशी भाजणार आहोत. तर आता इथे तुम्ही बघू शकता हलकीशी भाजून झाल्यानंतर ही कोथिंबीर आपण काढून घेणार आहोत. इथे आपण लसूण वापरलेला नाही किंवा आलंही वापरलेलं नाही. ते आपण वाटणामध्ये आलं वापरणार आहोत आणि लसूण फोडणीमध्ये वापरणार आहोत. तर इथे आता सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या वाटणामध्ये आपण अर्धा इंच आलं घालून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं शक्य होईल तितकं आपल्याला जाडसरच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. फार जास्त बारीक नाही करायचं. शक्य झाल्यास तुम्ही खलबत्त्याचाही वापर करू शकता किंवा पाटा वरवंट्यावरही बारीक केलं तरीही चालेल. तर आता मी बघा इथे जाडसर असं ठेवलेलं आहे. आता आपण ठेचा तयार करायला घेणार आहोत. आपल्या ठेच्याला खरी चव या वाटणामुळेच तयार होणार आहे. तर आता इथे त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेते. तर आता या ठेच्यासाठी थोडं तेल जास्त घालायचं आहे. आता इथे आपण 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. आता हे काप मस्त हलके सोनेरी रंग याला येईपर्यंत भाजायचे आहेत. सोबतच पाव चमचा जिरेसुद्धा घालून घेतलेले आहेत. जिरे छान फुललेले आहेत. तर आता इथे लसूणही आपल्याला हलकासा याला तांबूस रंग आल्यानंतरच पुढचं साहित्य घालायचं आहे. असा लसूण जेव्हा आपण भाजीमध्ये किंवा असा ठेच्यामध्ये वापरतो तेव्हा तो खाताना दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्ट बघा किती छान लागते. तर आता हे सर्व आपलं परतून झालेलं आहे. आता इथे आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर हा कांदासुद्धा आपण हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंफार मिठाचाही तुम्ही वापर करू शकता. तर इथे कांदा सुरुवातीला व्यवस्थित असा हा आपल्याला चमच्याने भाजून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते प्रमाण त्याचं लगेचच कमी होतं आणि कांदा लगेचच आपला हा भाजला जातो. तर इथे कांद्याचा पाहिजे तसा रंग आलेला आहे. आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतो यामध्ये.
आणि टोमॅटोही आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. फार जास्त शिजवायचं नाही, कारण आपण हा ठेचा बनवत आहोत. तर इथे फार जास्त असा शिजवायचा नाही, कारण तो मेथीबरोबरही शिजला जातो. आता इथे आपल्याला या ठेच्यामध्ये दुसरं कुठलंही साहित्य घालायचं नाही, म्हणजे धना पावडर, गरम मसाला असं काहीही घालायचं नाही. अगदी गावरान पद्धतीने हा ठेचा आपण तयार करत आहोत. तर आता इथे चिरून घेतलेली मेथी आपल्याला घालायची आहे. एका वेळेस पूर्ण मेथी कढईमध्ये जर बसली नाही, तर मेथीचं थोडं प्रमाण कमी होऊ द्यायचं आणि उरलेली मेथी मग नंतर घालायची. तर आता इथे मेथी घालून घेतल्यानंतर सर्व साहित्य मी एकत्र करून घेते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पालेभाजीत मीठ आपल्याला भाजी शिजल्यानंतरच घालायचं आहे. असं केल्यामुळे मिठाचं आपल्याला परफेक्ट अंदाज येतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, पालेभाजी शिजल्यानंतर तिचं प्रमाण कमी होतं आणि आपण जर सुरुवातीलाच मीठ त्यामध्ये घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. तर आता इथे सर्व साहित्य एकत्र केलेलं आहे. मेथी ताजी असल्यामुळे मेथीला हलकंसं पाणी सुटतं, त्यामुळे गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आणि मेथीचं पाणी इथे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मेथीचं पाणी आटलेलं आहे आणि पालेभाजी प्रमाणापेक्षा कुठलीही जास्त शिजवायची नाही. तर आता इथे मेथीचं पाणी आटल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मेथीचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेले होते ते घालायचे आहे. तर आता हा जो तयार केलेला आपण ठेचा म्हणू शकतो एक प्रकारे, तर हा आपल्याला मेथीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण एकत्र करून घ्यायचा आहे. तर आता इथे मी मीठ घालणार आहे यामध्ये. तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत आणि मग मेथी आपल्याला फार जास्त शिजवायची नाही, कारण इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण भाजून घेतलेली होती. तर आता इथे फक्त आपण सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत आणि मिनिट 2 मिनिटासाठी फक्त परतून घेणार आहोत. यामध्ये कुठलाही आपण मसाला घातलेला नाही किंवा इतरही जास्तीचं कुठलं साहित्य वापरलेलं नाही. तरी हा ठेचा चवीला एकच नंबर लागतो. तुम्ही चपातीबरोबर घ्या किंवा मग भाकरीबरोबर, दोन्हीसोबत अप्रतिम लागणारा हा ठेचा आहे. वरून बारीक चिरून घेतलेली हलकीशी कोथिंबीर घातली आणि परत एकत्र करून घेतली. तर मंडळी, तुम्हालाही हा ठेचा बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्कीच हा मेथीचा झणझणीत असा गावरान पद्धतीने ठेचा तुम्हीसुद्धा करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.